आणि दुसरे पंच या मॅच साठी आपल्याला दिसतात अमित घोलतकर सर. हे दोन पंच या फायनल मॅच साठी अंपायरिंग साठी उतरलेले आहेत आणि मॅचला लगेच सुरुवात या ठिकाणी काउंटडाऊन सुरू होईल या फायनल मॅचचा. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल बघितला आपण. टर्न करत होता ऑन साइडला, कॅच या ठिकाणी सुटला जातोय. कुठेतरी असं वाटलं एज लागून हा बॉल गेला होता आणि हा जीवनदान मिळतोय फलंदाजाला. एकने आपला टीमचं खातं ओपन करतोय फलंदाज नितेश हंडवा. यस, लॅप स्वीप करण्याचा प्रयत्न होता, जागेवरच स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र आपण पाहतोय टायमिंग तितकंसं प्रॉमिसिंग झालं नाहीये. पण मात्र एक धाव मिळते. एक चांगला चेंडू हाताळला, पहिला चेंडू हाताळला मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये राहिल अन्सारीने. चांगली बॉलिंग केली आतापर्यंत राहिल अन्सारीने. कंप्लीट ऑलराऊंडरची भूमिका केलेली आहे आणि टीम 94 टीमसाठी जर राहिल अन्सारी चालत तर त्याची टीम चालत असते. आणि राहिलने खरोखरच चांगली बॅटिंग या सीझन 6 मध्ये केलेली आहे. KPL सीझन 6 ज्यामध्ये एंटरटेनमेंट आणि ट्विस्ट फिक्स आपण बघितला. आज सुद्धा 6 मॅचेस त्या कट टू कट झाल्या होत्या. ओव्हर द विकेट. पुलचा फटका पॉवरफुल नाहीये. इनफिल्डच्या वरून या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 2चा कॉल. थ्रो येतोय राहिलच्या हातामध्ये, मात्र 2 रन कंप्लीट करतो अतुल ठाकरे आणि 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 3 रन. पुलचा फटका खेळला होता, मात्र डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता, त्यामुळे फक्त 2 धावा मिळत आहेत. हे आमचं VIP डाईस आपण बघतोय, ज्यामध्ये कुंदनजी विरारकर, कमलाकर बिस्तू जाधव, त्यानंतर आपण बघतोय प्रदीपजी म्हात्रे, त्यानंतर महेंद्र पाटील, सर्वांचं चांगलं सहकार्य आहे. महेंद्र पाटील, त्यानंतर आपण बघतोय मनोहरजी म्हात्रे, त्यानंतर असलमभाई शेख, रमेशजी विरारकर आपल्याला दिसतात आपल्या मुख्य मंचावर. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राहिल अन्सारी. हवेत बॉल आहे, पुन्हा एकदा कॅचची शक्यता. डीप मधून फिल्डर येतोय, बॉल खाली. कॅच सुटलेला आहे. राहिल थोडासा नाराज या ठिकाणी होऊ शकेल, कारण हा कॅच कोणाचा सुटलेला आहे? अतुल ठाकरे, ज्याने 100 पेक्षा जास्त धावा या सीझन मध्ये केलेल्या आहेत. येस, डेफिनेटली एक मोठा धक्का बसू शकला असता, मात्र झेल खरं तर सोपा होता, तितकासा हार्ड झेल नव्हता. हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे झेल सोडलेला आहे. तब्बल 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता आणि डीप वर जो क्षेत्ररक्षक आला होता, एक क्षण तर असं वाटलं की नक्की झेल घेतला जाईल, मात्र झेल सुटतोय आणि जीवनदान मिळतंय. 5 धावा धावफलकावर 4 वर जाऊन पोहोचतोय अतुल ठाकरे. हे आमचे VIP डाईस पुन्हा आपण बघू शकतोय. ही जोडी जी आहे आपण बघतोय प्रकाशजी देवळीकर, त्यानंतर मनोजजी भगत, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची बाईक दिलेली आहे. त्यानंतर प्रज्वल वाघ, ज्याने 4थ्या क्रमांकाचं रोख रक्कम पारितोषिक. हे संतोष अवचार डॉक्टर, ज्याने 5 लाखाचा विमा दिला मॅन ऑफ द मॅच. हो, या वेळेस फक्त जनरली पुश केलं होतं बॉलला ऑफसाईडच्या दिशेने. 1 रन या ठिकाणी कंप्लीट. 1 ने स्कोर जाऊन पोहोचतोय 6 वर. तुमच्याकडे जितकी आक्रमकता असते ना, तितकंच तुमच्याकडे संयम सुद्धा असणं फार गरजेचं आहे. हे बघितलं आपण. पहिला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर फक्त लोअर बॉटम हँडल पुश हलक्या हातानं ढकलली. पाहू शकता आपण मॅन ऑफ द सिरीजची बाईक येण्यासाठी विशेष आभार मान्य श्री मनोजी भगत साहेब, त्याचबरोबर डॉक्टर प्रकाशजी देवळीकर यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. राहिल अन्सारी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. आतापर्यंत 4 बॉल झालेले आहेत, कुठल्या प्रकारचा मोठा फटका आलेला नाहीये. मात्र या मॅच मध्ये 50 धावा सुद्धा मुबलक धावा संख्या म्हणू शकतो आपण. हो, यावेळेस हुक केलाय बॉलला. बॉल जाईल डीप बॅक ऑफ द स्क्वेअर लेग, लॉंग लेगच्या मधून बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. यस, जम्पिंग हुक. थोडासा जंप करण्याचा प्रयत्न, त्यानं हुकानं चेंडू जर बघितला थोडा बाउन्स होता. जम्पिंग आणि बघितला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर जाणारा हा चौकार. चांगला फटका. स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 10 रन्स, 10 विदाउट लॉस. चांगली सुरुवात म्हणू शकतोय आपण या फायनल मॅच मध्ये आयशा स्टार टीमची. नितेश हंडवा इज ऑन स्ट्राईक. अंतिम बॉल घेऊन जाईल राहिल अन्सारी. चांगला बॉल पुढे ठेवला होता, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लाईनला थोडासा मिस होतोय नितेश. ओव्हरची होईल समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 वर कुठलाही विकेट नाहीये. येस, संमिश्र षटक म्हणता येईल, कारण 10 धावा आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होते आणि षटकामध्ये फक्त 10 धावा, 1 झेल भरी सुटला गेला.
पण मी तर म्हणेन हेमंत की चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण अंडर 10 किंवा 10 धावा तुम्ही मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये देतात तर एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल. 5 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10, कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये. ही मात्र ऐसा संघाची जमेची बाजू आहे. 5 मिनिटं लावलेली आहेत पहिलं षटक कंप्लीट करण्यासाठी. हे आमचे मुख्य मंच आपण बघतोय, मॅन ऑफ द सिरीज ज्यांनी स्पॉन्सर्स केलेली आहे ते आपल्याला दिसतात. प्रकाशजी देवलीकर, मनोजी भगत, बाजूला प्रज्वल दिसतोय, त्यानंतर डॉक्टर संतोष अवचार, त्यानंतर पाण्याची सुविधा ज्यांनी दिले ते जयंत म्हात्रे, अध्यक्ष दिसतात अजय पाटील आपल्याला. खरोखर चांगला टेलिकास्ट. मागे नितीन, त्यानंतर सचिन, दिनेश, प्रवीण पाटील दिसतात, रमेश विरारकर, त्यानंतर ज्यांनी महिला कक्ष स्पॉन्सर्स केलेला आहे मनोहर म्हात्रे, त्यानंतर असलमभाई शेख ज्यांच्याकडून 2 नंबरचं रोख रक्कम 5 आणि आकर्षक ट्रॉफी 2 नंबरसाठी दिली जाईल. आणि त्यानंतर आपण बाजूला बघू शकू ते कुंदनजे विरारकर, त्यानंतर कमलाकर विस्तू जाधव यांचा सुद्धा चांगला सपोर्ट आहे. जी बाबा 9191 टीमचे ऑनर प्रदीप म्हात्रे, त्यानंतर ज्यांनी नेट प्रोव्हाइड केलेली आहे ते महेंद्र पाटील सुद्धा आपल्याला दिसतात आपल्या स्क्रीनवर. दुसरं षटक. पहिल्या षटकात धावसंख्या 10. स्वप्नील पाटील येतोय. सेमीफायनल मध्ये थोडासा महागडा ठरला होता, मात्र सातत्य दाखवले, चांगली गोलंदाजी. ओव्हरऑल बॅटिंगची संधी मिळाली नाही फारशी स्वप्नीलला, पण गोलंदाजी मात्र एक चांगली गोलंदाजी साकारलेली आहे. पुन्हा एकदा फार एंड अर्थात हायवे एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल मॅन फ्रॉम नागले स्वप्नील. हा चेंडू अगदी फटका खेळलेला हवेत होता, शॉर्ट कव्हरला संधी होती आणि थोडंसं दुसऱ्यांदा जीवनदान मिळते. खरं तर अशा प्रकारचा झेल तुम्ही घ्यायला हवा. यस, बघितलं आपण, थोडंसं चिप केलं होतं हवेमध्ये. फ्लॅशी कव्हर डाईव्ह खेळण्याचा प्रयत्न, रोहित मासे या ठिकाणी चुकी करतोय, कॅच सुटतोय. अतुल ठाकरेचा 2 कॅच आतापर्यंत सुटलेले आहेत, 2 जीवनदान. आणि अतुलला जीवनदान देणं म्हणजे आपल्या टीमच्या पायावर कुऱ्हाडी मारण्याप्रमाणे आहे. नाही, डेफिनेटली, कारण अतुल सारखा जो बॅटर आहे त्याला जीवनदान देणं म्हणजे धोकादायक ठरू शकतं. त्याचा तो पूर्णपणे फायदा उचलू शकतो. स्वप्नील राईट आर्म स्ट्रेट हिट, क्रिकेटमधला सर्वात सुरक्षित फटका खेळलेला आहे, कारण लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये जाणारा एका टप्प्याने हा चौकार. नितेश हंडवाने चौकारासाठी. धावसंख्या झालेली 15. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. स्वप्नील 8 ते 10 पावलांचा रनअप. याला फोर्स केलेला आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. आणखीन एक चांगला फटका ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलला कन्वर्ट केला ऑन साइडच्या दिशेने. ताकदवर फटका नितेशच्या बॅटमधून. काय जबरदस्त बॉलवर नजर, मिडल ऑफ द बॅट चांगला केला होता, प्रॉपर टायमिंगने हा फटका खेळला होता आणि बॉलला सरळ पाठवलंय बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. चौकारनंतर षटकार येतो. हे ड्रोन विन आपण बघू शकतोय उद्घाटन समय. या सध्या आपण बघतोय लाईव्ह. येस, डेफिनेटली ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे विहंगम चित्र पाहतोय आयशा क्रिकेट ग्राउंड. सुंदर वातावरण जर बघितलं आणि विहंगम दृश्य आयशा क्रिकेट ग्राउंडचं आपण पाहतोय. आणि या मैदानावर असलेली KPL कॉमन प्रीमियर लीगचा थरार. जबरदस्त टेलिकास्ट प्रिन्स मोहितच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. 21 धावा झाल्या, 21. स्वप्नील पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं, मात्र इतकं प्रॉमिसिंग फटका नाही. स्ट्रेट टू मिड ऑन आणि तो पण मात्र नितेशला संधी मिळाली स्ट्राईक रोटेट करण्याची. 1 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या होती 22. जास्त मोठा फटका यावेळेस लागू शकला नव्हता. आपण बघितला मिस टाइम शॉट होता ऑन ड्राईव्ह. मिडॉनच्या दिशेनेच फिल्डिंग चांगली, फक्त सिंगल. लेफ्ट हँडर बॅटर आपण बघतो अतुलकडे स्ट्राईक. अगेन्स्ट द विंड सुद्धा चांगली बॅटिंग केले अतुलने. स्वप्नील हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला नाही, कारण सोयरी चेंडू आहे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे
23. कुठेतरी असं वाटते की हे षटक स्वप्नीलचं थोडंसं महागडं ठरत चाललेलं आहे. तर पहिल्या 4 बॉलमध्ये तब्बल 13 धावा देताना दिसतोय स्वप्नील पाटील. KPL ची फायनल मॅच आपण पाहतोय, मेगा फिनाले. पुन्हा एकदा खराब चेंडू, हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अशा प्रकारची गोलंदाजी जी असते ना हेमंत, ही संघाला मारक ठरत असते, धोकादायक गोलंदाजी म्हणता येईल. प्रोजेक्टचा स्कोर जर आपण बघितला तर 72च्या आसपास जाऊ शकतोय आणि 72 जर झाला तर नक्कीच एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय. 24 वर कुठलाही विकेट नाहीये. दुसरं षटक प्रगतीपथावर. स्वप्नील अपील केलं जात आहे आणि याच बरोबर ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मिळवली, ती म्हणजे अतुल ठाकरेची विकेट स्वप्नीलने सतेशोडनी मिळवलेली आहे. यस, गेम चेंजर आहे 94. जे 94 चे आपण सामने बघितले, खरोखर ज्यामध्ये गेम चेंजिंग बघितलं. कालच्या दिवसातला अंतिम सामना ज्यामध्ये गेम चेंज केला होता तो राज घाटालने. आजच्या दिवसातला सेमीफायनल मॅच आपण बघितला ज्यामध्ये गेम चेंज केला होता तो 7 शेख याने. खरोखरच गेम चेंजर आहे. टीम 94 तिसऱ्यांदा फायनल मध्ये पोहोचले या KPL मध्ये. नाही, डेफिनेटली 7 शेखचा जो हिट होता, स्ट्रेट हिट, अगदी VIP कक्षाच्या समोर मारलेला जो षटकार, तो मात्र कोणी विसरू शकणार नाही. खास करून टीम 94 कधी विसरू शकणार नाहीये. तर खरं तर सुरुवातीचे 2 चेंडू थोडे स्वेअर बघायला मिळाले. त्याच अंदाजाने खरं तर हा चेंडू थोडासा आतमध्ये घेतला आणि त्यावर विकेट प्राप्त केली. ती विकेट कोणाची? तर अतुल ठाकरेची किमती विकेट. स्वप्नील स्लॉग केलेला आहे, सरळ फेकून दिलेला आहे डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. यस, व्हॉट अ शॉट. आल्या षटकाराने आपलं खातं ओपन केलं. स्लॉग हिट मारला होता. विशाल सातवीने बॉलला पाठवलं डीप मिड विकेटच्या बाहेर. हे बघू शकतो आपण स्क्रीनवर. व्हॉट अ शॉट, जबरदस्त फटका. बॉलला सरळ दिशा दाखवली आहे बाउंड्रीची. उत्तुंग षटकार. या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 30. 2 ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 रन. हे प्रेक्षक आपण बघू शकतोय ज्यामध्ये भरपूर प्रेक्षकांनी सुद्धा चांगली साथ दिलेली आहे. भरगतचं हे स्वर्गीय भरत गजानन पाटील, स्टॅन नागले, त्यानंतर कैलासवासी प्रकाश दामोदर म्हात्रे, स्टॅन म्हात्रे यांच्याकडून स्पॉन्सर आहे. हे कमिटीचं बॅनर. हे सर्व प्रेक्षक आपण बघतोय. भरपूर प्रेक्षकांनी उपस्थिती नोंदवलेली आहे या KPL मध्ये. खरोखरच बबलू कलेक्शन ज्यांनी मॅन ऑफ द मॅच दिलेली आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. राशी मेडिकल, त्यानंतर हे स्टँड आपण बघतो स्वर्गीय अख्तर इनू शेख स्टँड, असलम भाई शेख यांच्याकडून स्पॉन्सर. त्यानंतर स्वर्गीय रेखा रामचंद्र सावंत जो रत्नाकर सावंत यांनी स्पॉन्सर्स केलेला आहे. यस, जय श्रीराम जो संघ खेळला गेला, संघाचे टीम ओनर प्रवीणजी गुप्ता यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रवीणजी गुप्ता, वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे मान्यवर कक्षामध्ये. चॅम्पियनचं बॅनर दिसतो, मात्र चॅम्पियन कोण ठरेल थोड्याच वेळात समजेल आपल्याला. पहिला बॉल, ओहो, टॉपेज आहे. विकेट किपरच्या मागे कॅच. अतिशय चांगला कॅच घेतला जातोय. विकेट या ठिकाणी जाईल. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय राहिल अन्सारी. मी तर म्हणे हा चांगला निर्णय आहे, कारण पहिलं षटक राहिलने चांगल्या प्रकारे हाताळलं होतं आणि दुसरं षटक आणि पहिल्या चेंडूवर महत्त्वपूर्ण विकेट, कारण नितेश हंडवायची विकेट घेतली. नितेशने चांगली सुरुवात केली होती. 2 चौकाराने एक षटकार लगावला होता आणि खरं तर 16 धावांची खेळी केली होती. स्वर्गीय हितेश गजानन मुकादम नागले स्टँड आपण बघतोय ज्यामध्ये हे प्रेक्षक हे आमची पूर्ण टीम्स ज्यांचे बॅनर्स 16 टीमचे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचा चांगला सपोर्ट आहे. कॉमन प्रीमियर लीग, प्रत्येकाला वाटते की कॉमन प्रीमियर लीग मध्ये आपला सपोर्ट थोडासा असायलाच पाहिजे. थोडासा खालीचा वाटा का असो ना, पण असायलाच पाहिजे. त्याप्रमाणे सर्वजण या ठिकाणी सपोर्ट करताना दिसतात. भरगच्च भरलेला हा स्टँड आपण बघतोय. पहिल्याच बॉलवर विकेट. हेमंत कामनकरनी अतिशय चांगला विकेट घेतला आहे आणि राहिल आणखीन एक विकेट त्याच्या नावावर जाते आहे. राहिल अन्सारी
पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर रोशन साठी. ओ खोलबट टप्प्याचा बॉल खोदून काढला जातोय. चांगला कव्हर ड्राईव्ह आहे. एक रन या ठिकाणी कंप्लीट स्ट्राईक मिळेल ते विशालकडे. एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल 31 वर. चांगली गोलंदाजी षटकामध्ये करताना आपण पाहतोय. खरं तर हा चेंडू सुद्धा अगदी ब्लॉक होलमध्ये टाकला होता आणि जवळपास खोदून काढलं होतं आणि फक्त एकच धाव मिळेल. राहिलच्या भात्यामध्ये भरपूर चांगले चांगले चेंडू आहेत. हो हा बॉल बघितला. विकेट टू विकेट डिलिव्हरी केली होती. ऑन साइडला मोडाचा होता मात्र बॉल जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक रन कंप्लीट होते. स्कोर मध्ये बदल. स्कोर जाईल 32 वर. चांगली गोलंदाजी षटकामध्ये आपण पाहतोय. कुठल्या प्रकारची संधी त्याने आतापर्यंत दिलेली नाही मोठा फटका खेळण्याची. पहिल्या षटकात सुद्धा फक्त 10 धावा दिल्या होत्या आणि या षटकात सुद्धा विकेट टू विकेट गोलंदाजी. हो यावेळेला मोठा फटका खेळायचा होता मात्र लाईनला मिस झाला. स्विंग अँड मिस डॉट बॉल. राहीलची गोलंदाजी जर आपण बघितली तर व्हेरिएशन बदल प्रत्येक चेंडूमध्ये बदल बघायला म्हणजे पहिले 2 चेंडू जर बघितले आपण जवळपास मिडल आणि लेग स्टंपवर होते आणि हा चेंडू अगदी उजव्या स्टेजच्या बाहेर होता. पुन्हा राहील अन्सारी. पुलटॉस बॉल स्लाइस केला बॉलला पॉइंटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय मात्र एक रन कंप्लीट केले दोन्ही बॅटरने. एक रनने स्कोर जाईल स्कोरबोर्डवर 33 रन. खूप चांगली गोलंदाजी षटकामध्ये पाहतो. राहिलला कुठल्या प्रकारची संधी तो देत नाही मोठा फटका खेळण्याची. आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक चेंडूमध्ये बदल करतात ना तेव्हा थोडीशी बॅटरला खेळताना अडचण निर्माण होत असते. सध्या तर आपण बघितलं तर 12च्या सरासरीने बॅटिंग होताना दिसते. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा हा बॉल बॅकलिपला खाली घेऊन खेळलं जात आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डिंग चांगली आहे. एकच रन फक्त मिळेल. ओव्हरची होते समाप्ती. चांगलं षटक टाकलंय या वेळेला. मागच्या षटकामध्ये बघितलं आपण तर 10 धावा खर्च केल्या होत्या. राहिलने या ओव्हरमध्ये खर्च केलेल्या आहेत फक्त 4 आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अशा स्टार टीमचा स्कोर झालेला आहे 34 वर 2 विकेट. येस राहिलचं आपण गोलंदाजीचं पृथक्करण जर बघितलं तर 2 षटके गोलंदाजी केली आणि 14 धावा दिल्या आणि महत्त्वपूर्ण एक सफलता प्राप्त केली. मित्रांनो पालघर जिल्हा नाही तर एक महाराष्ट्रातली ही नामवंत स्पर्धा आहे KPL कॉमन प्रीमियर लीग आणि ह्या लीग मधला हा फायनलचा थरार आपण पाहतोय. ऐसा स्टार विरुद्ध टीम 94. मान्यवरांची बांधलेले आपण पाहतोय. कित्येक मान्यवर या स्पर्धेचा आनंद अगदी मान्यवर कक्षामधून घेताना दिसतात आणि खेळाडू कक्ष येस 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्ट्रॅटेजिक टाइम आउट होता. आपण बघतोय या ठिकाणी ऑनर सुद्धा आपल्याला दिसतात. चला वेळेबद्दल सहकार्य करा. हे आकर्षक ट्रॉफीज आपण बघतोय. जे ट्रॉफीज प्रत्येक टीमच्या ऑनरला दिल्या जाईल. प्रत्येक टीमच्या लोगोनुसार ही ट्रॉफी बनवलेल्या आहेत. क्रिस्टलच्या हे ट्रॉफीज आणि त्यानंतर अनंत भोसकर यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर मॅन ऑफ द सिरीज साठी हे आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. मॅन ऑफ द मॅच त्यानंतर प्रथम क्रमांकासाठी तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी जे ट्रॉफीज आहे जे स्पॉन्सर झालेले आहेत रामचंद्र किशोरीलाल गुप्ता प्रदीप गुप्ता यांच्या माध्यमातून ही आकर्षक ट्रॉफी. या ट्रॉफीसाठी ही लढाई आहे. ही महत्वाची ट्रॉफी आहे. रोटेशनल ट्रॉफी आपण बघतोय. त्यानंतर असलमभाई शेख यांच्या माध्यमातून ही रनर अपची ट्रॉफी आणि त्यांनी रोख रक्कम पारितोषिक सुद्धा दिलेले आहे 50,000चं. जाऊया मॅच कडे. चौथा षटक. हा चेंडू मात्र थोडा स्क्वेअर चेंडू आहे कारण उजव्या स्टेजच्या बाहेर जातोय आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. धाव संख्या झाले 35 35. पुन्हा एकदा चेंडू टर्न होते मात्र उजव्या स्टेजच्या खूपच बाहेर निघून जातोय. पुन्हा वाईट बॉल. फिरकीचा जादूगार म्हणून 7 शेखला ओळखला जातोय आणि त्याचप्रमाणे त्याने गोलंदाजी आतापर्यंत केले. मात्र ह्या मॅच मध्ये थोडासा स्क्वेअर मारा बघायला मिळतोय.
जास्तीचा टर्न बघायला मिळतोय. हा चेंडूचा अगेन्स्टर खेळण्याचा प्रयत्न, त्यामुळे प्रॉमिसिंग टाइम बघायला मिळाला नाहीये. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. लेग बायच्या रूपाने मात्र धाव मिळते. धाव संख्या झाले 37. 7-1. शॉर्ट रन अप, ऑफ स्पिन, स्लॉक करण्याचा प्रयत्न, सॉसिप करण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग पूर्ण चांगल्या प्रकारे होत नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक आणि फलंदाज धावबाद. यस, एक रन पूर्ण केली होती या ठिकाणी. दुसऱ्या रनचा प्रयत्न, हे बघितलं स्वीप करण्याचा प्रयत्न, हवेत बॉल होता. त्यानंतर आपण बघितलं तर फिल्डिंग चांगली झाली. राहिल अन्सारी त्या ठिकाणी गेला होता, थ्रो झाला आणि विकेट रनआउटच्या रूपाने. सुरुवात चांगली झाली होती पहिल्या 2 षटकामध्ये डॉक्टर गौरी सर. 30 धावा होत्या. त्यानंतर राहिल आला गोलंदाजीला आणि राहिलने चांगलं षटक टाकलं आणि प्रेशर वाढवलं या ठिकाणी अशा स्टार टीमवर. 7-1 सुद्धा चांगली गोलंदाजी करते. भले त्यांनी 2 चेंडू हे खराब टाकलेले, वाईटच्या पण टाकलेले, त्यात मात्र कमबॅक करताना आपण पाहतोय. अडतीस धावा झाल्या. 38. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. थोडस वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 7-1 पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. आणि आता मात्र अनुराग यादव बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. हा चेंडू अगेन्स्ट स्पिन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, मात्र शॉर्ट मिड विकेट किंवा मिडॉलला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता, तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळाली. 39. 39 धावा होत आहेत. काय चांगली बॉलिंग करताना दिसतोय. दोन्ही बाजूनी बॉलला मूव्ह करतोय. लेग स्पिन कधी कधी रॉंग वन टाकताना दिसतोय. 7-1. इमर्जिंग खेळाडूमध्ये खरोखरच चांगली कामगिरी आहे. यावेळेला मात्र पाहू शकता आपण शॉर्ट बॉल, पुल, पॉवरफुल, डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जाणारा हा षटकार. हा बॉल अगदी अखूट टप्प्याचा होता आणि विशाल सातवीला अखूट टप्प्याचा बॉल खूप आवडतो. त्या बॉलवर तो षटकार मारतोच मारतो आणि तो षटकार ठोकलेला आहे विशाल सातवीने. डीप मिड विकेटला पाठवला बॉलला सरळ षटकारासाठी. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 45 रन्स. 45. आता मात्र एक चांगली धावसंख्या भासते, कारण चौथं षटक हे मार्गस्थ आहे आणि असं वाटते की ऐशा स्टार हा संघ 65+ कडे पाहत असणार आहे. अगदी बरोबर. प्रोजेक्टचा स्कोर सुद्धा दाखवतोय 62चा, म्हणजे 60च्या वर जर स्कोर गेला तर नक्कीच एक चांगला टोटल असेल आणि एक चांगली फाईट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. 7-1 शॉर्ट रन अप, ऑफ स्पिन गोलंदाज. हा मात्र पुन्हा एकदा उजेस्टच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय मात्र इतका बाहेर जातोय. यस, वाईटचा इशारा पंचाने केला, मात्र रिव्ह्यू त्या ठिकाणी गोलंदाजाकडनं घेण्यात आलेला आहे फिल्डिंग साईडनं. हे बघितलं, बोट फिरवली होती. लेग ब्रेकचा हा बॉल थोडासा जास्त टर्न होताना दिसतो. कट शॉट केल्याचा प्रयत्न फलंदाज होता. वाईट बॉल, रिव्ह्यू लॉस्ट. एक अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या जाईल धावपलकावर 46 रन्स. 7-1 पुढे मार्ग. याला मध्ये कंट्रोल हुक शॉट, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेकडे आणि खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 4 धावा. कंट्रोल हुक शॉट खेळला गेला आणि खराब क्षेत्ररक्षण, चौकार. ओ काय कंट्रोल हुक शॉट. या ठिकाणी थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे. रोहित मसे त्या ठिकाणी होता आणि बॉल सरळ निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. 4 रन येतात. 4 ने 50 या ठिकाणी हाफ सेंचुरी पूर्ण झालेली आहे आयशा स्टार टीमची. टाळ्यांचा आवाज आपल्या नक्कीच पोहोचेल. 50 धावा पूर्ण होत आहेत.
हा चेंडू मात्र खराब गोलंदाजी या षटकामध्ये पाहतोय. तब्बल आतापर्यंत या षटकात जे वाईट टाकलेले आहेत 4 चेंडू वाईट चेंडू टाकलेले आहेत. स्वैर मारा बघायला मिळाला 7-1 चा. लेग स्पिन टाकतो त्यावेळेस टप्पा अचूक असायला पाहिजे. आणि हा चेंडू मात्र चांगला चेंडू आहे. खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही. डॉट बॉल होतोय. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 3 बाद 51 51. लॉस ऑफ 3 विकेट. बघूया वेल किती घेतलेला आहे. जवळ अगदी ॲक्युरेट 20 मिनिटामध्ये 4 षटकं कंप्लीट केलेली आहेत. टीम 94 कामन टीमने त्यांना माहिती आहे की आपल्यालाच बॅट लाईनमध्ये बॅटिंग करावी लागेल आणि त्यामुळे अगदी वेळेवर षटकं टाकलेली आहेत. हे षटक तसे खूप लांबलं होतं कारण तब्बल 4 चेंडू वाईट टाकले होते त्यामुळे षटक खूप लांबलं होतं. अंतिम एक षटक शेष. बॉलिंग ट्रॅकवर येतोय अत्तेशामने सुद्धा चांगल्या कंप्लीट ऑलराऊंडरची भूमिका बजावलेली आहे या KPL सीझन 6 मध्ये टीम 94 कामन टीमसाठी. पहिला बॉल घेऊन जाईल अत्तेशाम. पहिलाच बॉल ह्या वेळेला मिस टाइम फटका होता लॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. 1 रन या ठिकाणी मिळेल आणि 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 52 रन्स. 52 धावा झालेले आहेत. 5वं षटक हे मार्गस्थ आहे. आपण पाहतात मेगा फिनाले आयशा स्टार विरुद्ध टीम 94. विशाल स्ट्राइक एंडवर आहे. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर अत्तेशाम. ओ चांगला बॉल. थोडासा फुल लेंथचा बॉल टाकला होता. लाईनला मिस झाला या वेळेला. डॉट बॉल जातोय. खूप चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी उजव्या स्टेवला बाहेर निघून गेला. डॉट बॉल. ऐतिहासिकने सुद्धा खूप प्रभावित केलेलं आहे. खूप चांगली गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे. कंप्लीट ऑलराऊंडर परफॉर्मन्स केलेला आहे अत्तेशाम अन्सारी. ओ हॅमर केलं या बॉलला आणि पाठवले लॉंग ऑफच्या दिशेने. मात्र 7-1 त्या ठिकाणी होता. चांगला कॅच घेतला. विकेट मिळाली. ही महत्वपूर्ण विकेट होती टीम 94 कामन टीमसाठी. विशाल सातवी इज आउट. यस आपण रिप्ले मध्ये बघूया कशा प्रकारे झेल घेतलेला आहे. वाट अ कॅच. अप्रतिम झेल घेतलेला आहे. अगदी सीमारेषे लगत लॉंग ऑफ. बघूया रिप्ले मध्ये आपण कशा प्रकारे झेल घेतलेला आहे. अगदी लॉंग ऑफला सीमारेषे जवळ स्वतःला संतुलित केलं. सीमारेषे आपण बाहेर जात नाही ना हे सुद्धा साथ बघितलं आपण आणि अगदी सीमारेषे जवळ हे पाहू शकता आपण. झेल घेतलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. साधने जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन दिलेले आपल्या टीमसाठी. कंप्लीट ऑलराऊंडरची भूमिका बजावलेली आहे. इमेजिंग खेळाडू. पहिल्याच सीझन मध्ये जबरदस्त कामगिरी साध याची. ओ यॉर्क डिलिव्हरी फ्लॉप एल बी या ठिकाणी. विकेट या ठिकाणी जाईल. आणखीन एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळतात. अत्तेशाम अन्सारी याला येतोय विकेटच्या हॅट्रिकवर. व्हाट अ बॉलिंग कंप्लीट परफेक्ट यॉर्कर चेंडू बघायला मिळाला आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का. इथे सॅमन सर आपल्या संघासाठी उपयुक्त असा विकेट घेतो. दुसरा धक्का देतोय. हॅट्रिक बॉल घेऊन जाईल अत्तेशाम. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंग साठी येतोय. ह्या अगोदर आपण बघितला भुवन बाद झाला होता आणि भुवनच्या जागेवर नवीन बॅटर येताना दिसतोय प्रियांशु पाल. पहिल्या दिवसामध्ये प्रियांशु पालने सुद्धा चांगली बॅटिंग केली होती. मात्र उर्वरित आता बॉल जर बघितलं तर या इनिंग मधले बाकी आहेत ते फक्त आणि फक्त 2. आणि मागच्या मॅच मध्ये सुद्धा अत्तेशामने स्लॉग बोर्ड टाकला होता आणि चांगली बॉलिंग केली होती अत्तेशामने. ओ क्रॉस पेट शॉट केल्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. स्विंग अँड मिस. काय बॉलिंग करतोय. स्लॉग वरचा किंग म्हटलं जाईल अत्तेशाम याला. मागच्या सेमीफायनल मॅच मध्ये सुद्धा आणि या फायनल मॅच मध्ये सुद्धा चांगली बॉलिंग. कमबॅक करतोय कारण आपण पाहतोय 4 षटकामध्ये तब्बल 51 धावा होत्या
आणि या षटकामध्ये काय गोलंदाजी केलेली आहे, महत्वपूर्ण कमबॅक. अतिश्याम पुन्हा एकदा हो खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढला जातोय. लॉंगाच्या दिशेने फिल्डर आहे. 2चा कॉल, स्ट्रायकिंगला थ्रो आणि 2 रन्स या ठिकाणी पूर्ण. 2 ने टीमचा टोटल जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 54 रन्स आणि 11च्या सरासरीने 55चं टार्गेट असेल चॅम्पियन बनण्यासाठी टीम 94 कॉमन टीमसाठी. खूप चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये पाहतोय, पण फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आणि महत्वपूर्ण 2 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत. चला काही वेळ आहे आपल्याकडे स्वागत सन्मान आपण करणार आहोत. सुरुवातीला आपण आमचे पंच जना त्यांच्या घरी थोडंसं एक प्रोग्राम आहे त्यामुळे लवकर जायचं आहे. मोंटी घोडेकर सर यांचा आपण सन्मान करणार आहोत. आज फायनल डेसाठी ते आले अंपायरिंग करण्यासाठी. प्रत्येक सीझनमध्ये ते येत असतात आणि त्यांचा सुद्धा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर जयंत म्हात्रे यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. त्यांना सुद्धा कुठेतरी बाहेर जायचं आहे तर त्यांचा आपण सन्मान करूया. मी विनंती करतोय केसीएचे कमिटी मेंबर यांना त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. माननीय श्री जयंत म्हात्रे ज्यांनी पाण्याची व्यवस्था या केपीएल मध्ये केलेली आहे त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. मात्र त्यांच्या नावाचा स्टँड या मैदानामध्ये आहे हे आपण बघू शकतोय. हा सन्मान केला जातो. आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर अंपायर मोंटी घोडेकर आपण सुद्धा याचा आपला सुद्धा सन्मान केला जाईल. मोंटी घोडेकर सर यांचा सुद्धा सन्मान आपण करूया. विनंती असेल सचिन घाग यांना त्यांच्या शुभ हस्ते आमचे पंच मोंटी घोडेकर सर यांचा सन्मान करूया आपण. सचिन घाग यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. महत्वपूर्ण वेळ या केपीएल साठी खरोखरच एक चांगलं योगदान प्रत्येकाचं आहे आणि त्यामध्ये मोंटी घोडेकर सर यांनी सुद्धा चांगलं अंपायरिंग आपल्या स्पर्धेमध्ये केलेली आहे आणि त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर त्यानंतर जय श्रीराम टीमचे ऑनर प्रवीण गुप्ता आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण स्वागत सन्मान सत्कार करूया. त्यांच्या ब्रँडचे एक आकर्षक ट्रॉफी आहे, मोमेंटो आहे, ती मोमेंटो देऊन त्यानंतर शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करूया. माननीय श्री प्रवीणजी गुप्ता यांचा आपण स्वागत सन्मान करूया. थँक्यू सो मच. मॅच कडे आपण पुन्हा एकदा वळूया आणि फायनल मॅच 55चा टार्गेट. बॉलिंग ट्रॅकवर येतो अतुल ठाकरे. स्ट्रायकिंग वर बॅटर आहे हेमंत कामनकर आणि नॉन स्ट्रायकिंगला अतिश्याम. ही जोडी एक गोड जोडी आहे. चांगली कामगिरी केली आहे. पहिला बॉल हो टॅप केलाय बॉलला. चांगला बॉल होता यावेळेला. पॉइंटच्या दिशेने फिल्डिंग सुद्धा चांगली आणि एक धाव या ठिकाणी कंप्लीट. हा सन्मान केला जातो. आपण बघू शकतोय प्रवीणजी गुप्ता ही आकर्षक मोमेंटो त्यांचा जी टीमचा लोगो होता त्या टीमच्या लोगोचा ह्या मोमेंटो देऊन त्याचं स्वागत केलं जात आहे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. रवींद्र देवळीकर यांना विनंती आपण मुख्य मंचावर यायचे. हळूहळू पावलांनी येताना दिसतात ज्यांच्याकडून हा थोडासा मिस टाइम फटका आणि रनआउटची संधी मात्र आपल्या पॉपिंग केस मध्ये पोहोचला होता. त्या ठिकाणी फलंदाज एक धाव कंप्लीट.
आणि 1ने टीमचं स्कोर जाऊन पोहोचेल 2 वर. रवींद्र देवलीकर आणि आय थिंक हर्षद देवलीकर यांचं आगमन होताना दिसते, ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 25,000 तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक स्पॉन्सर झालेलं आहे. कैलासवासी शानू रामचंद्र देवलीकर यांच्या स्मरणार्थ पाटील परिवार मोरीगाव आणि दिगंबर देवलीकर, रवींद्र देवलीकर, हर्षित देवलीकर यांच्याकडून हे पारितोषिक स्पॉन्सर झालेले आहे. त्यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. अतुल ठाकरे पुन्हा एकदा लेफ्ट आर्मने, हो यावेळेला बघितलं अगोदरच ग्रिप चेंज केली होती हेमंत कामनकर याने, मात्र चतुराईने गोलंदाजी केली आहे ती गोलंदाज अतुल ठाकरेने. पुन्हा एकदा सिंगल मिळते, धावसंख्या जाईल 3 वर. खूप चांगली गोलंदाजी, अगदी डिसिप्लिन गोलंदाजी बघायला मिळते, कारण 3 चेंडूमध्ये धावा बघितल्या फक्त 3. चांगली बॉलिंग आतापर्यंत रोखलेला आहे धावसंख्या अतुलने. हा बॉल थोडासा कमजोर जरूर होता, मात्र लेग स्टंपच्या बाहेर सुद्धा व्हाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त धाव मिळेल, धावसंख्या 4 वर जाईल. खराब चेंडू होता डाव्या एसटीवरला, खरा तर हा शॉर्ट बॉल होता, संधी होती. अशा चेंडूला तुम्ही सीमारेच्या बाहेरचा रस्ता दाखवू शकता. ओ कटर होता जबरदस्त लेग कटर. हा बॉल टप्पा पडल्यानंतर आणखीन बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा बॉल होता. हे बघू शकतो आपण आमचे मुख्य अतिथी ज्यांनी 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे, माननीय श्री रवींद्र रामचंद्र देवळीकर यांचं आगमन आपल्या मुख्य मंचावर होते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. माईक मधून नक्कीच फटाक्याची आतषबाजी, मात्र या ठिकाणी विकेट सुद्धा गेलेली आहे. ज्या बॅटरने अगोदर चांगली बॅटिंग केली होती, हा हुकचा फटका थोडासा मिस्की हुक शॉट, विकेट जाते अत्यशा आमची. हा महत्वपूर्ण विकेट गेलेला आहे टीम 94 कामन टीमचा. हुकचा फटका, मात्र टायमिंग तितकंसं प्रॉमिसिंग झालं नाही आणि एक सोपा झेल. हे रवींद्र देवलीकर नुकताच ज्यांचं आगमन झालंय आणि त्यांनी एक अनाउन्समेंट आणखीन केलेली आहे की प्रत्येक षटकारासाठी 1100 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. अतुल ठाकरे पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. हो यावेळेला लेग ब्रेक बॉल, शॉर्ट आर्मने पूल केलं होतं. या बॉलला फक्त टर्न केलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. राहिल अन्सारीने 1 रन कंप्लीट केली. 1ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर. 5 ओव्हरची होते समाप्ती. काय जबरदस्त षटक टाकलंय. उर्वरित 25 बॉल, उर्वरित जर बघितलं आपण तर 24 बॉल शेष असतील आणि 24 मध्ये 50ची अंकीन आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. यस, अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाली, कारण फक्त 5 धावा दिलेल्या आहेत आणि महत्त्वपूर्ण एक फलंदाज सुद्धा बाद केलेला आहे, ऐतशमला बाद केलेला आहे. आता मात्र पाहतोय आपण 4 षटकामध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. हे आमचे मान्यवर ज्यांनी चांगलं सपोर्ट केलंय, ज्यांनी चांगलं स्पॉन्सर्स केले आहेत, सर्व खूप खूप आभार मानले जाईल. त्यानंतर सर्वात जास्त आभार जे 16 जे संघ होते, 16 संघांचे ऑनर्स ज्यांनी चांगला सपोर्ट केला. त्यानंतर सर्व प्रेक्षक ज्यांनी खरोखरच भरपूर उपस्थिती नोंदवली या KPL मध्ये, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. वेलकम एव्हरीबॉडी. 1 ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम 94 5 वर 1 विकेट. विशाल सातवी येते गोलंदाजी करण्यासाठी. कीमॅन, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे. पडल्यानंतर हलकासा बाउन्स आणि टर्न बघायला मिळाला. डॉट बॉल. कुठेतरी असं वाटते की थोडंसं प्रेशर मध्ये आणताना दिसतात गोलंदाज, फलंदाजांवर थोडंसं भारी पडताना दिसतात. पहिलं षटक चांगलं, दुसऱ्या षटकामध्ये विशालने सुद्धा सुरुवात चांगली केलेली आहे. हवा सुद्धा शांत झालेली आहे, क्रिकेट सुद्धा शांत, प्रेक्षक सुद्धा शांत. याला मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळलेला आणि सरळ लॉंगॉनच्या बाहेर जाणारा षटकार. ओहो, दोन्ही अंदाजामध्ये हेलिकॉप्टर ड्राईव्ह बघितलं आपण. लॉंगॉनच्या बाहेर बॉलला पाठवून दिलाय राहिल अन्सारीने
आणि तुम्ही म्हटलं शांत शांत, मात्र राहिलला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये. नाही, माझा आवाज राहिलकडे लगेच पोहोचला आणि त्याचा प्रत्युत्तर ऍक्शन अँड रिॲक्शन. फुलटॉस. आणि राहिलला तुम्ही शॉर्ट बॉल किंवा फुलटॉस, मला वाटते युनिव्हर्सल कॉलेज मध्ये हा चेंडू गेला असावा. हो हो, फुल टॉस बॉल, पुरेपूर समाचार, फुल टोल वसूल केलं या बॉलवर. 2 बॉलवर लगातार 2 षटकार ठोकलेत आणि टीमचं टोटल पाठवलेलं आहे ते 17 वर. पहिल्या षटकाची भर करताना दिसतोय राहिल अन्सारी, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 5 आणि आता मात्र धावसंख्या वेगाने वाढताना दिसते. 17 55 धावसंख्येचा पाठलाग करताना मेगा फिनालेमध्ये टीम 94 संघाला पाहतोय. राहिल अन्सारी इज ऑन फायर. विशाल हा सुद्धा डिफेन्स केला खूप चांगला आहे. यालाच तर म्हणतात क्रिकेट. चांगल्या चेंडूचा तुम्ही सन्मान करा, एकेरी दुहेरी धाव घ्या, लाईफलाईनचा वापर करा आणि जेव्हा जेव्हा खराब चेंडू मिळेल त्याला सीमारेषेचा रस्ता दाखवा. याला म्हणतात क्रिकेट. कमबॅक सुद्धा चांगले केले गोलंदाजाने. बघितला पहिला बॉल थोडासा स्लॉट मध्ये टाकला होता, हेलिकॉप्टर उडवला फुलटॉस बॉलवर, एक चांगला फटका. त्यानंतर हा बॉल थोडासा वाईट यॉर्कर केला होता, सन्मानपूर्वक बॅकलिपला खाली घेऊन खेळलं होतं राहिल अन्सारीने. 18 धावा होत आहेत. 18 दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. असं वाटतं ही मॅच सुद्धा कट टू कट बघायला मिळेल. विशाल याला पुन्हा एकदा वाईट यॉर्कर होता, शेवटच्या क्षणी फक्त टॅप केला, शॉट कव्हरला आणि त्यावर 1 धाव पूर्ण करतोय बॅटर. चांगलं कमबॅक विशाल सातवीचं. अंतिम एक बॉल शेष असेल. आतापर्यंत 14 धावा पोहोचलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. विशाल सातवीने 2 षटकार लागल्यानंतर चांगले 2 यॉर्कर टाकलेले आहेत विशाल सातवीने. टोटल धावसंख्या झालेली 19. 19 लॉस ऑफ 1 विकेट. विशाल सातवी शॉर्ट रन अप, राईट आर्म, फुल टॉस, खराब चेंडू, पंचांचा नोबॉलचा इशारा. बीमर. ओहो, या वेळेला नक्कीच बेनिफिट हा बघितला. भरपूर फुल टॉस होता, बॉलला हुक केला आणि पाठवले सरळ बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. आणि याच बरोबर या सीझन मधल्या 100 धावा पूर्ण होतात राहिल अन्सारीच्या. व्हॉट अ बॅटिंग. 6+7 धावा मिळत आहेत आणि फ्रीट असणार या चेंडूवर. फोर्स केलेला अराउंड दी ऑफ स्टंप खेचून मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, झेल होईल का, मात्र फ्रीट आहे. फ्रीटचा हा फायदा मिळताना दिसतो राहिल अन्सारीला. कॅच तर चांगला घेतला होता डीप मिड विकेटला फिल्डरने. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम 94 कामन टीमचा स्कोर आहे 27 वर 1. उर्वरित बघितला पण तर 18 बॉल 28 ची आवश्यकता चॅम्पियन बनण्यासाठी. निम्मा पल्ला पार केलेला आहे. तर मित्रांनो, आपण पाहतात कॉमन प्रीमियर लीग KPL. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू आणि सर्व मान्यवर आणि विशेष करून युट्यूबच्या माध्यमातून, प्रिन्स म्युझिकच्या माध्यमातून जोडले गेलेले जे प्रेक्षक आहेत, या सर्वांचं कॉमन क्रिकेट असोसिएशन आणि कॉमन प्रीमियर लीग ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. यस, 3 षटकार आलेले आहेत. प्रत्येक षटकाराला 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. हो, ह्या वेळेला बघितलं बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित बॉल येत नाहीये. आपल्या मुख्य मंचावर आपण बघतोय माननीय श्री रवींद्र देवळीकर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 1100 रुपयाचं पारितोषिक आणि 3 षटकार ठोकलेले आहेत हे मान्यवर आमचे बघतोय. खरोखरच KPL मध्ये आपला काहीतरी हातभार असला पाहिजे आणि खरोखरच कामांचे सर्व नागरिक ज्यांचा चांगला सपोर्ट आहे KPL साठी. अतुल ठाकरे कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा बघितलं रक्षात्मक पद्धतीने फक्त जनरली पुश केलं होतं या बॉलला. चांगली फिल्डिंग करतो स्वतः आपल्या फॉलथ्रोमध्ये जाऊन अतुल, मात्र एक सिंगल कंप्लीट. हे मध्ये एक काळ असा होता, पहिली 2 ते 3 वर्ष आपण राहिला बघायचो फक्त मोठे फटके खेळण्याचं,
पण या वेळेला पाहतोय आपण खूपच सुधारणा पाहतोय. खास करून डिफेन्स सुद्धा जबरदस्त आहे. मी मागचे उल्लेख केला होता की तुमच्याकडे जितकी आक्रमकता आहे ना तितका डिफेन्स सुद्धा असायला पाहिजे आणि तो डिफेन्स आज राहीलमध्ये बघायला मिळतोय. अतुल ठाकरे लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. ओ आउटसाइड एज मोठा किनारा लागलाय. ओ रनआउटची संधी आहे. ओ या ठिकाणी संधी होती, विकेट जाण्याची दाट शक्यता होती, मात्र कव्हरला त्या ठिकाणी फिल्डर गेला नव्हता आणि जीवनदान नक्कीच मिळते असं म्हणू शकू आपण. एकदम कंप्लीट धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 29 रन, 15 बॉल 26 आवश्यकता. 29 धावा, 15 चेंडू आणि 26 धावा. सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये आहे, 50-50 अवस्थेमध्ये. अगदी कट टू कट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अतुल हाफ ट्रॅकर होता यावेळेला. आपटून टाकण्याचा प्रयत्न, स्टंपच्या वरून हा बॉल जातोय. थोडासा लॉंग वे शफल केला होता. राहिल अन्सारी स्वतःच नाराज दिसतोय. राहिल अन्सारी सुद्धा अचंबित राहिला की बॅट आणि बॉलचा संपर्क का झाला गेला नाही. पण एक गोष्ट आहे, शरीरापासून जवळून तुम्ही हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अतुल ठाकरे जबरदस्त बॉलिंग या मॅच मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा आपण बघितलं सन्मानपूर्वक खेळलं होतं या बॉलला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल जातोय. पुन्हा एकदा एक सिंगल. अतुल वर आपण बघितलं अटॅकिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये राहिलने. त्याला माहिती आहे की अतुल थोडासा लेग कटर टाकतो, कदाचित मिस शॉट होऊन बाद होऊ शकेल, त्यामुळे अगदी सावधानपूर्वक बॅटिंग करताना दिसतोय. नाही, आपली विकेट फार महत्वाची आहे हे बघितलेलं आहे राहिलने आणि थोडासा डिफेन्स करताना दिसतोय. अगदी कॉपीबुक स्टाईल टेस्ट क्रिकेटच्या अंदाजामध्ये खेळताना दिसला या षटकामध्ये. ओ स्लोक स्वीप, जबरदस्त फटका, डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला पाठवलाय हेमंत कामनकरने. षटकार. यस, फॉलिंग स्वीप बघायला मिळालेलं आहे. गिरे तो क्या हुआ, डरने की बात नहीं, सर्फ एक्सल है ना. यस, जबरदस्त शॉट. कोण म्हणेल हा 40+ चा खेळाडू आहे, मात्र या सीझन मध्ये धमाकेदार बॅटिंग केली ती हेमंत कामनकरने. फॉलिंग स्वीप आजकाल बरेचसे बटके खेळताना दिसत आहेत. स्वतः खाली पडला, घसरला, पण मात्र चेंडूला सीमारेच्या बाहेरचा रस्ता दाखवला. चला टाइम आउट, जास्त वेळ घेऊ नका. लक्षात घ्या हजरत भाई, आपल्याला सुद्धा विनंती असेल, शाहिद भाई आपल्याला सुद्धा विनंती असेल, बॅड लाईट मैदानामध्ये येत चाललेली आहे. सामना आपल्याला चांगल्या लाईटमध्ये संपवायचा. 2 ओव्हर शेष असतील. 2 ओव्हरमध्ये आणखीन जिंकण्यासाठी रन हवे आहेत. 19 रन्स, 9.50च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. आमचे मुख्य मंच आपण बघतो, मुख्य मंचावर आमचे सर्व अतिथी विराजमान आहेत आणि सर्वांचं चांगलं सहकार्य आहे या मॅचमध्ये सुद्धा. ईशान एंटरप्राइजेस, प्रशांत गुप्ता, स्ट्रॅटेजिक टाइम आउट सध्या आपण बघतोय. येस, आज संजय भाई म्हात्रे नाहीत, मात्र ओम म्हात्रे त्यांना आपण पाहतोय टिप्स देण्यासाठी हजरत भाई शेख साहेब यांच्या बरोबर एसएच एंटरप्राइजेसचे. सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल दाखवलं जाते, ज्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड घेऊन जो प्रधानमंत्री आरोग्य जी फ्री ट्रीटमेंट आहे ती केली जाईल. त्यानंतर आयुष्मान आधार कार्ड महाराष्ट्राचे बाहेरचे जे असतील त्यांच्यासाठी नक्कीच आयुष्मान कार्ड तुम्ही घेऊन या, ती सुद्धा ट्रीटमेंट केली जाईल. त्यानंतर त्यांच्याकडून आपण बघितले 4 जे खेळाडू आहेत सेमीफायनलच्या 2 मॅच, फायनलची मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज साठी 5 लाखाचा मेडिक्लेम सुद्धा आहे. संतोषजी अवतार यांचा, मी डॉक्टर संतोषजी अवतार यांचा मी विशेष खरं तर आभार व्यक्त करणार आहोत. त्यांना बघितल्यानंतर मला आठवण झाली व्हीव्हीएस लक्ष्मणची, कारण व्हीव्हीएस लक्ष्मणचे पिताश्री होते, एम्समध्ये कार्डिओलॉजिस्ट होते आणि त्यांची अशी इच्छा होती की व्हीव्हीएस लक्ष्मणने एक सुप्रसिद्ध डॉक्टर व्हावं, पण मात्र ते क्रिकेटर झाले. व्हीव्हीएस लक्ष्मण, प्रियांशू याला फोर्सिंग स्ट्रोक फोर्स केलेला आहे, वाईड अप लॉंग ऑन सीमारेच्या बाहेर. षटकार. यस, आपण बघितलं जबरदस्त फटका, ताकदवर शॉट होता, फ्लॅट 6 मारतोय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉलला अँगल बनवण्याचा प्रयत्न केला, मात्र ताकद भरपूर आहे या शॉट मध्ये. प्रॉपर टायमिंग झालं होतं, मिडल ऑफ द बॅट चांगला आणि बाउंड्रीचा रस्ता दाखवला. आणखीन एक पारितोषिक लागू होते रवींद्र
रामचंद्र देवळीकर यांच्याकडून. लेफ्ट राईट आर्मने फुल टॉस बॉल, आणखीन एक जबरदस्त हॅमर केले बॉलला आणि पाठवले लॉंग ऑनच्या वरून सारन षटकार. आज राहिल अन्सारी चौकाराने षटकाराने डील करताना दिसला. पहिले जे 49च्या धावा झाल्या होत्या त्यामुळे सुद्धा जास्तीत जास्त षटकार चौकार होते. आत्ता सुद्धा आपण पाहतोय जास्तीत षटकाराने डील करताना पाहतोय राहिल अन्सारीला. चॅम्पियन बनण्यापासून किती धावा दूर आहे? 7 रन. पुन्हा एकदा फुल टॉस, उडवले बॉलला बाउंडच्या बाहेर, लॉंगेस्ट सिक्सर. स्कोर इज लेवल अँड आता शौर्य वॉरियर्स नंतर दुसरी टीम बनेल जी 2 वेळा चॅम्पियन होईल या केपीएल मध्ये. फक्त 1 रन दूर आहे, 9 बॉल शिल्लक आणि जल्लोष हे आपण डगआउट बघू शकतोय. टीम 94 कामनचा फिरदो सख्त शेख डगआउट आपल्याला पाहायला मिळतोय आणि खरोखरच आनंदाचं वातावरण या ठिकाणी. खुश असतील या ठिकाणी संजय म्हात्रे, हजरतभाई शेख जो परफॉर्मन्स झालेला आहे आणि या टीमने भरपूर स्ट्रगल केला या टुर्नामेंट मध्ये. अगदी कट टू कट मॅचेस जिंकल्या आणि फायनल पर्यंत पोहोचलेली आहे. 1 धावेची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुढे एकदा उडवले बॉलला लगातार षटकार, मॅच जिंकलेली आहे आणि या केपीएल सीझनचा चॅम्पियन ठरतोय तो टीम 94 कामन. अप्रतिम कामगिरी आहे, सेलिब्रेशन अँड काय जबरदस्त बॅटिंग केली ती राहिल अन्सारी याने. खरोखरच जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग केली. पहिला पण बघितलं थोडस पहिल्या दिवसामध्ये अगदी कट टू कट मॅच मध्ये सुपर 8 मध्ये पोहोचली. त्यानंतर आपण सेमीफायनल मॅच मध्ये बघितलं तर अगदी कट टू कट मॅच मध्ये फायनल पर्यंत पोहोचली आणि फायनल मॅच मध्ये अप्रतिम परफॉर्मन्स राहिल अन्सारी आणि टीम 94 कामन टीमचा आणि चॅम्पियन बनले. या अगोदर आपण बघितलं तर प्रवीण घरात रवींद्र घरात फॅम टीम शौर्य वॉरियर्स 2 वेळा चॅम्पियन झाली होती आणि आता आपण बघितलं तर हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे फॅम टीम 94 कामन दुसऱ्यांदा चॅम्पियन ठरलेले आहेत केपीएल मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन ऑल टीम. यस, अगदी विक्रमाची बरोबरी केली आहे कारण शौर्य वॉरियरने 2 वेळा चॅम्पियन पद पटकावलं केपीएलचं आणि आज मात्र पाहतोय टीम 94 हा विक्रमाची बरोबरी करतो. व्हॉट अ बॅटिंग. राहिल अन्सारीने बॅक टू बॅक 4 षटकार लगावले आणि षटकाराने डील केला आणि खरं तर आपल्या संघाला चॅम्पियन बनवण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. आज टीम 94 संघाची एक सांघिक कामगिरी बघायला मिळाली. टीम 94 संघाची आणि सांघिक कामगिरी असेल तरच खऱ्या अर्थाने तुम्ही चॅम्पियन ठरू शकता आणि मात्र टीम 94 संघाने दाखवलेला आहे सांघिक कामगिरीमुळे खरं तर हा संघ चॅम्पियन ठरलेला आहे. आणखीन एक आपण बघितले की सातत्याने 6च्या 6 सीझन कॅप्टन राहिला होता राहिल अन्सारी. या अगोदर आपण बघितलं तर अकबर शेख लगातार 6 सीझन कॅप्टन राहिला शौर्य वॉरियर्स टीमचा आणि फरक पडतो ज्यावेळेस कंटिन्यू कॅप्टन एकच राहतोय. एक चांगली संघ बांधिलकी राहते. जबरदस्त प्रदर्शन केलंय ते टीम 94 कामन टीमने. चला लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या व्हीआयपी डाईस वर लगेचच काही सन्मान बाकी आहेत ते सन्मान आपण करणार आहोत. त्यानंतर लव गोशे मंडप डेकोरेटर्स आपण लाईट्स ऑन करायची आहे. मंडप डेकोरेटर्स दोन्ही टीम आयशा स्टार त्याचबरोबर टीम 94 दोन्ही टीम संघाने आपल्या सहकार्याने घेऊन बरोबर व्हीआयपी कक्षासमोर यायचंय. टीम 94 तसेच आयशा स्टार संघ कॅप्टन
आपल्या सर्व खेळाडूंना सहकार्याने घेऊन व्हीआयपी कक्षासमोर यायचं आहे आणि बरोबर आपल्यासाठी खरं तर खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. चारीचे चारी टीम आपण या. त्यानंतर मी विनंती करतोय केसीए मार्फत सर्व टीम ऑनरला विनंती आहे. स्टॉर्म स्ट्रायकर टीमची ऑनर इम्रान भाई शेख, त्यानंतर मॅक मॉन्स्टर टीमची ऑनर कन्नन मोनी, अखिल शेख अँड मुस्तफा भाई शेख, त्यानंतर शार्वी 11 टीमचे ऑनर सागर बनसोडे, पाटील 5141 टीमचे कॅप्टन विनय पाटील आणि अनिल पाटील यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा या. त्यानंतर दिशा एंटरप्राइजेस टीमचे ऑनर मनोज भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. सूर्यकांत भगत असतील तर आपल्याला विनंती आहे आपण सुद्धा या. त्यानंतर हजरतभाई शेख आणि संजय मात्रे टीम 94 चॅम्पियनच आहे. ओम साई 444 नागले टीम कॅप्टन पिंट्या परेड आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण मुख्य मंचावर यायचं आहे. एसके स्पोर्ट टीम कॅप्टन प्रकाश देवलीकर उपस्थित आहेत. वैभव म्हात्रे आपल्याला विनंती आहे की आपण व्हीआयपी डाईस वर यायचं आहे. त्यानंतर आयशा स्टार संघाचे ओनर शाहिद ओनर अजयजी पाटील, गणेशजी पाटील आपण सुद्धा व्हीआयपी कक्षात यायचं आहे. शौर्या वॉरियर्सचे ओनर प्रवीणजी घरत आपण सुद्धा यायचं आहे. त्यानंतर बाबा 9191 कमलाकरजी यादव हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत, विशेष आभार. त्याचबरोबर जय श्रीराम संघाचे टीम ओनर प्रवीणजी गुप्ता, त्यानंतर पोमन स्टील्स चे निखिलजी म्हात्रे आणि अमोलजी म्हात्रे आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. त्यानंतर मामा भांजे संघाचे प्रवीणजी गुप्ता आणि राहुलजी गुप्ता आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. त्यानंतर RD 11 दुर्योधनजी वाघ, त्याचबरोबर रवींद्रजी गोवारी आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि विशेष म्हणजे आपल्या सहकार्याने खरं तर आपलं जे सहकार्य लाभलं, आपण तर टीम ओनर होता तेवढं खऱ्या अर्थाने KPL कामन प्रीमियर लीग 2026 हे पर्व अगदी यशस्वी होताना दिसतंय. सर्व टीम ऑनरला विनंती असेल की आपण व्हीआयपी डाईस वर यायचे. 16च्या 16 टीम ऑनर, कारण आपल्या मुलेच ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा अगदी सक्सेसफुल स्पर्धा झाली आहे. आणि सर्व टीम ओनरला विनंती असेल आपण या. सर्व स्पॉन्सर्स जे आहेत त्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा यायचं आहे. जबरदस्त हे सीझन घडलं आपण बघितलं. सीझन 6 ज्यामध्ये एंटरटेनमेंट अँड ट्विस्ट फिक्स होतं आणि खरोखरच